नागपुरातल्या खापरखेडा पोलीस ठाणे हद्दीत एका व्यक्तीनं स्वतःची दुचाकी पेटवून दिली आणि नंतर त्याच आगीत स्वतः उडी घेतली। यात त्याचा जळून मृत्यू झाला आहे। घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। पुढील तपास सुरू आहे। खापरखेडा पोलीस ठाणे हद्दीत एका फार्म हाऊस जवळ शनिवारी ही घटना घडली। ललित वस्त्राणे असं मृताचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार फार्म हाऊस मध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला फार्म हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ एक माणूस दुचाकीवर जळताना दिसला। त्यानं तातडीनं पोलिसांना याबाबत माहिती दिली। मात्र पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत तो पूर्णपणे जळाला होता आणि यातच त्याचा मृत्यू झाला। तपासादरम्यान दुचाकीच्या चेसिस नंबरवरून त्याचं नाव समोर आलं। मृत ललित वस्त्राणे हा खापरखेड्यात आपल्या पत्नी आणि 2 मुलांसह राहायचा। तो खापरखेडा पॉवर हाऊस मध्ये डोझर ऑपरेटर म्हणून कामाला होता। दारू पिऊन डोझर चालवल्याबद्दल त्याला अनेक वेळा पकडण्यात आलं होतं। 3 दिवसांपूर्वी देखील तो दारू पिऊन सापडला होता, म्हणून त्याला कामावर येण्याची परवानगी नाकारण्यात आली होती। माहितीनुसार शुक्रवारी मृत ललितला पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार नोंदवायची होती। मात्र तो दारूच्या नशेत असल्यानं त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत पोलीस ठाण्यात जाण्यास नकार दिला। या प्रकरणावरून त्याचा पत्नीशी वाद झाला आणि रागाच्या भरात तो घराबाहेर पडला आणि वाटेत त्यानं आत्महत्या केली। पत्नीच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास सुरू आहे।